त्याला पुढे मंदिर. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सोलापूरला. आता वाजले सकाळचे 7. आता चाललो आहे मी आपला महाराष्ट्रातले देवस्थान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. आता सकाळचा आता तिकडं निघालो आम्ही 7:05 झाले निघालो आम्ही. आता दोघे प्रवास आणि पहिल्यांदाच चाललो आहे तिकडं अक्कलकोटला. गेल्या 2 वर्षापूर्वी जायचा प्लॅन झाला होता. इकडे आलो पण होतो, तुळजापूर दर्शन केला, पण नंतर मग काही कारणास्तव गेलो नाही. बघा योगा तो एक असा योगायोग असतो. तर आज चाललो आहे आम्ही. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. माझा तिकडचा पहिलाच अनुभव असेल, काही ना काही आपण या व्हिडिओ मार्फत बघूच. तर निघतोय सोलापूरमधील. आम्ही इकडे एक हॉटेल घेतलं होतं राहायला. तर छान होतं, एक नवीनच हॉटेल आहे. मग हॉटेलचं नाव काय हो? धनश्री लॉज. खूप छान आहे. कधी आलात तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या बाजूलाच एकदम सोलापूरला. तर मित्रांनो, निघतोय आता तिकडं प्रवासांचा बघा. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ. चला आमच्यासोबत राहा कंटिन्यू आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल तुम्हाला. आपण असं मोबाईल व्हिडिओमध्ये दर्शन आपल्याला भेटेलच. चला बाय बाय. असं आशीर्वाद. इथून आम्ही निघतोय हॉटेलमधून. सगळे चेकआउट करून बाहेर उभे आहेत. सगळे चहा पितेत. नामदेव चहा फेमस वाटतं काहीतरी. कसं पितं ना, चहाच भेटतो फक्त. अरे ना चहा कसा वहिनी? हा अण्णा चहा कसा आहे हो? अण्णा चहा कसा आहे? अण्णाची ड्रेसिंग बघा. अण्णा हा आजची गाडी. काल दुसरी गाडी होती, आज दुसरी गाडी आहे. ए आरामात घाई नका करू. चकुली पडशील बेटा. जा आरामात जा. शिडी पासिंग आहे गाडी. आजचा आमचा सफर सुरू होतोय. गाडी वगैरे येऊन आम्ही निघालो. श्री स्वामी समर्थ महाराज की. चला आणि घेत गप्पा का बायको साईडला म्हणून काय. सकाळचे 8 वाजलेत, पण वातावरण मध्ये छान आहे. इकडं मस्त आहे, थंडी लागते थोडीशी. परत गार वातावरण आहे सोलापूरमध्ये. वातावरण मस्त वाटतं. लोक कामावर चाललेत. आजचा आपला सफर अक्कलकोट आणि गाणगापूर सुरू. हे सिटी आहे सोलापूरवर. आपल्याकडे लेप मारायला जातं. आज ड्रायव्हर जरा गाडी वेगळी आले. आज हे ड्रायव्हर आहेत. काल जरा सिनियर होते, आज ज्युनियर आहेत. अक्कलकोटला पोचलो बघा. सॉरी अक्कलकोटला पोचलो. पोचलो का अक्कलकोटमध्ये? हे अनु हे काय मामा घेऊन हे सगळं करा ना. चला चला हे चला रया अण्णा. मंदिर आहे समोर. तिथं रस्ता आहे जेसीबीच्या बाजून. मंदिर चला तेव्हा समोर स्वामी समर्थ. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज 1856 ते 1878 हे 19व्या शतकातील एक हिंदू आध्यात्मिक गुरु आणि दत्तात्रेय संप्रदायाचे 4थे पूर्णावतार मानले जातात. स्वामी समर्थ महाराज श्री अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष राहिले आणि त्यांनी लोकांना अध्यात्माचा व भक्तीचा मार्ग दाखवला.
असते असते जरा एकदम भारी वाटतंय. हळू हळू चला हळू चला काय नाही. आज लाईन नाही एवढी वटवृक्ष मंदिरावर. ज्या झाडाखाली स्वामी समर्थ महाराज ध्यान करत व बसत होते तिथे हे पवित्र मंदिर बांधले गेले. त्याचं नाव आहे वटवृक्ष मंदिर. श्री स्वामी समर्थ महाराज याच वटवृक्षाखाली बसून भक्तांना ध्यान आणि उपदेश करत असत. ही लेडीज लाईन आहे, इकडे जेंट्स लाईन. चला स्वामींचं वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. नसतील ते. 1956 साली स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि ते चोलप्पा महाराज या भक्तांच्या घरी वास्तव्यास राहिले. त्यांना भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाते. गाणगापूरचे श्री नृह सरस्वती हेच स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. अक्कलकोटला आल्यानंतर ह्या वटवृक्ष मंदिरामध्ये खूप गर्दी असते अशी भक्ती बोलते, कारण ती इथे आली होती मागं. आणि इकडं आता आम्हाला काही गर्दी नाही भेटली, पटकन दर्शन झालं आमचं. चला बाहेर मस्त आहे इकडं माझी गेलो होतो, पण हे ह्या साईडला वटवृक्ष मंदिर मेन आहे. आणि नंतर कोणती समाधी मंदिर ना, आणि दुसरं काय आहे? ओके तिथं आहे तिकडं आहे, तिकडं पण आहे त्या साईडला. आता बघा हे गुरुमाऊली मंदिर बाळाप्पा मठ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. इकडनं आल्यानंतर इकडं आलो. जरा आमचं चुकला दर्शन घ्यायला त्या साईडने, पहिला मी तिकडं दर्शन घ्यायला पाहिजे होतो, पण आम्ही इकडं आलो पहिले. चोळप्पा महाराज आणि बाळाप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे मुख्य शिष्य. हे काय हे पण इथेच आहेत कसे. स्वामींचे पाहिजे ठसे इथे आहेत राजेवरून. स्वामींचे पाहिजे ठसे मंदिर समोर देवनी कक्ष. श्री स्वामी समर्थ आज की जय. खूप छान आहे बघा. हे इथं चौकन घेत ना, हे आहेत ना स्वामींचे पायाचे ठसे आहेत. स्वामींचं जे मठ हे बाळाप्पा म्हणून स्वामींचे सेवेकरी होते, त्यांचे ते आले स्वामी इथे आले, त्यामुळं तेव्हा त्यांचे ते हे त्यांचे पायाचे ठसे उठले, त्यामुळे इथे ते चौकन करून हे करू का. बाळाप्पा महाराज यांनी श्री स्वामी समर्थांची 22 वर्ष सेवा केली. बघा इकडं मागाशी आलो होतो, स्वामींचा रथ
अच्छा 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 अच्छा. धान्य पठार छत्रपती शिवाजी महाराज. ही काय वा. स्वामींची प्रतिमा बघा किती छान आहे. इकडे पण आहेत आणि तिकडे पण आहे. होळी पौर्णिमा हे पेंट केलं. हे महाप्रसाद तिकडे आहे पाठीमागं. अक्कलकोटवरून निघालो आम्ही, पण एक समाधीचं आमचं दर्शन नाही घेतलं. यात्रे करू चाललो गाणगापूरला, कारण बाहेरच्या बाहेर चाललो आम्ही इथून. श्री स्वामी समर्थ महाराज की. गाणगापूरला चाललो. 3 तासाची रनिंग, 2.5 तासाची रनिंग आहे. चला आपण सध्या आता पोहोचतोय कर्नाटकमध्ये. कर्नाटकचे बॉर्डर असे नावं सगळे चेंज झालेत. मराठी पाठी नाही सगळे कर्नाटक पाहिजे. गाणगापूरमध्ये मी एंट्री केली बघा समोर. उलकडं काय भरपूर उन्हाला लागतील डोक्यावर आणि हे सगळं पदर पाहिजे. पोचलो गाणगापूरला. इकडं गाडी पार्क करतोय. समोर मंदिर आहे समोर. इकडं रस्ता झाला समोर. हा एंट्रन्स. चला. गाणगापूर कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले क्षेत्र म्हणजे गाणगापूर. हे दत्तभक्तांचे प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे. इकडे आहे समोर लाईन. येथे नरसिंह सरस्वती महाराजांनी 23 वर्ष वास्तव्य केले होते. इकडं मंदिर आहे आतमध्ये. मंदिर आहे. व्हिडिओ काढाय काय बद्दल मनाई आहे. समोर मंदिर बघा. हे क्षेत्र गाणगापूर. समोर मंदिर तिकडे समोर. आपल्याला अलाउड नाही. तिकडे पूजा हॉल. लोक बसतात तिथं अन्नदान. येथे साक्षात दत्त महाराजांचे अधिवास असलेल्या निर्गुण पादुका आहेत. हे बघा चल. आई आतमध्ये जा. समोर इकडं जरा जावं म्हणा. इकडं पण काहीतरी इकडं मग एंट्री द्यायला आम्ही तिकडनं आलो होतो. हा मेन बाहेर पडल्याचा माणूस त्या समोर इथे स्टँड आहे बघा. तो काय स्टँड आहे. हां हा बाहेरचा परिसर. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे कर्मस्थान श्री तीर्थक्षेत्र गाणगापूर. फोन लागतो मला. पैसे दे रे. या शॉपिंग करतो आम्ही. शॉपिंग हा काय बोला. काय काय घेतलं ते दाखवा. काय आणू काय घेतलं आपण. आम्ही हे पण घेतलंय. तिकडे घेतलाय. दर्शन पण छान झालं आमचं. पटापट दर्शन झालं. आता आम्ही निघतो पुढच्या वाटेचा. परत कुठे जायचं स्वामी गाणगापूर. आम्ही आता रिटर्न क्रॉस करतोय. परत आम्हाला सॉरी इथे जायचं आहे. स्वामी समाधी तिथे आहे ना, तिकडे जायचं आहे. तो दर्शन घेतला नाही आम्ही अजून. पहिले तो ड्रायव्हर बोला आपण तिकडे जाऊन येऊ. नंतर वाटेत भेटेल तो तिथे जाऊ परत. अरे आता मध्ये जेवण करू आज पहिले. त्यानंतर जाऊ आम्ही. आता वाटेत 2 चालू इकडे जा. श्री स्वामी समर्थ समाधी मठ. इकडं बुधवार पेठ अक्कलकोट काय साईडला ते.
मग हा मठ आहे. लाईन आहे जरा थोडीशी इथे आहे. संध्याकाळी लाईन आहे. हे ठिकाण दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1878 रोजी येथे समाधी घेतली. येथे स्वामी अनेक तास बसत स्वामी समर्थ यांचे परमभक्त सोलाप्पा महाराजांचे घर गावावर असतो. बाकी काय आले मम्मी खाली वाटते का? हां एवढी लाईन आहे इकडं. श्री स्वामी लीलामृत आणि गुरु लीलामृत हे ग्रंथ येथे वाचले जातात. श्री स्वामी समर्थांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र भक्तांना दिला. तुम्हाला महाराज माहिती सांगते. लाईन वाढत चालली आता परत. तर बाहेर लोक उभे राहतात. हे बाय बाप्पा बाय बाप्पा. छान पद्धतीने दर्शन झालं आमचा. दोन्ही काल पण आज पण आणि आजचे पण दर्शन खूप छान झाले. स्वामी समर्थ मठ स्वामी समर्थ अक्कलकोटच्या त्या साईडला पण वटवृक्ष आणि इकडचा पण आणि संध्याकाळी गेला आज तो तिकडचा पहिला करून समाधी मंदिर आहे तो समाधी मठ खूप छान झाला आहे. इथे तीन आहेत. एक त्याच्या आधी एक केला आणि आता संध्याकाळी करतोय. आपण कुठे गेलो होतो? आपण कुठे गेलो होतो? आपण काल तुळजापूरला गेलो. आपण आज कुठे गेलेलो? आज अक्कलकोट गाणगापूर ना स्वामीच्या दर्शनाला गेलो ना. मजा आली ना? त्यांनी पाहिजे होतं तुला? हा तुझी बॅटरी कम झाली नाही तुझी? माझी पण बॅटरी कम. ए तुझी ग? माझी भरलेली होती बॅटरी. तुझी ग मजा आली? जा मजा आली ना. आमच्या बहिणाबाई हे तुम्ही बाई आईची आमची इच्छा होती खूप. आईने पंढरपूर बघितला. हा तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर माझी तर इच्छा खूप वर्षापासून होती. पण आज तो योग आला आणि माझ्या खरंच माझ्या सरांमुळे मी इकडं आलो. कारण माझ्या सुट्टी दिली. बाकी नसला मला आम्हाला कारण त्यांनीच मला बोलले की जा म्हणून. चालेल मी काही ॲडजस्ट करतो. खरंच खूप सरांचे खूप धन्यवाद. मजा आली ना? बाय बाय. तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया का चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये.